नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बेधडक या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात ठाकरे सरकार स्थापन होणार आहे. ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून 3 भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलेल्या सरकारला अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका घेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनेक अनुभवी नेत्यांची फौज ही या सरकारची जमेची बाजू असणार आहे. पण महाराष्ट्रासमोर शेतीपासून बेरोजगारीपर्यंतच्या अनेक धगधगणाऱ्या प्रश्नांवर उत्तर शोधावं लागणार आहे. महाराष्ट्राला ते द्यावं लागणार आहे. राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही महाआघाडी देशाच्या राजकारणात सुद्धा नवी दिशा देणारी ठरेल का? तर नवा महाराष्ट्र घडवायचं विकासाचं स्वप्न दाखवणाऱ्या या आघाडीकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. शपथ घेऊन हे सरकार पुढे निघेल तेव्हा ते अग्निपथावर असेल आणि या अग्निपथावरून पुढे जात ठाकरे सरकार आव्हानांचं शिवधनुष्य कसं पेलणार आहे, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बेधडकमध्ये आता आपल्यासोबत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज पाहुणे आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. संजय भिडे सर, खरं तर यांना सगळेजण ओळखतात. ट्रान्स एव्हिएशन चेंबर्स ऑफ इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा सचिव ते आहेत. त्याचबरोबर नगर रचनाकार शशी प्रभू सर सुद्धा माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. सगळा गाडा ज्या पैशावर चालतो ते अर्थतज्ञ अभय टिळक सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत पुण्यावरून. आणि शेतकरी नेते विजय जावंदिया सर सुद्धा आपल्याशी नागपूरहून जोडले गेलेले आहेत. जावंदिया सर, तुमचंही स्वागत. सुरुवातीला मी तुमच्याकडे येतोय त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून जातोय त्याच्यामध्ये हे सरकार कुठलंही लवकर यावं हे का वाटत होतं, तर त्याच्या मागचं कारण म्हणजे आजचा राज्यातला जो शेतकरी ज्या परिस्थितीतून जातोय त्या परिस्थितीत त्याला सांभाळणारं सावरणारं कोणीतरी हवं होतं. आणि आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे सरकार नवी आशा घेऊन आलंय का? या सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय असणार आहेत? कारण आश्वासनं त्याला प्रचंड या सरकारनं दिलेली आहेत. शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत या सरकारकडून? नाही, नवीन सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या प्रयत्नांनी हे जे सरकार तयार झालेलं आहे आणि त्याला सोनिया गांधींनीही शेवटी पाठिंबा दिला. मी या सरकारचं स्वागत करतो. माझ्या दृष्टीने सरकार कुणाचं असतं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं नसतं, पण जे सरकार असतं ते सरकार त्यांच्याकरता काय करतं, काय निर्णय घेतं, चुकलेले निर्णय कसं बदलवतं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही बरोबर बोललात की आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसमोर आभाळ फाटले असे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना प्रचंड आश्वासनं प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या दरम्यान देत असतो. त्यातलं एक आश्वासन होतं शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचं. आणि उद्धवजी ठाकरेंनी मागच्या सरकारवर सुद्धा, ते त्या सरकारात असताना त्यांनी त्या सरकारला सुद्धा कटघऱ्यात प्रश्न विचारलेले होते. आता त्याच्यापेक्षा भयानक प्रश्न हा शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे पीक कापणीच्या वेळेस झालेल्या अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीत त्याचं जे प्रचंड नुकसान झालेलं आहे तोही प्रश्न आहे. आणि हे प्रचंड नुकसान आहे. त्याचसोबत आज विजय वडेट्टीवार काँग्रेसचे आमदार यांनी महाराष्ट्र सरकारवर 5.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे हेही मांडलेलं आहे. आता अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची प्रचंड भरपाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना न मिळणारा हमी भाव, शेतमजुरांची न वाढणारी मजुरी, बेरोजगारांची बेरोजगारी, नवीन पिढी गावात राहू शकत नाही असं वातावरण जे गावात तयार झालेलं, असं आर्थिक धोरण तयार झालेलं आहे, हे सगळं हे नवीन सरकार कसं ॲड्रेस करणार, याच्याकरता धोरणं कशी ठरवणार. आणि मग इथेच मी पहिले सांगून ठेवतो की शेती जरी राज्याचा विषय असला तरी शेती संदर्भातले सगळे महत्त्वाचे निर्णय हे केंद्र सरकारच्या अधिकारात असतात. त्या केंद्र सरकारला शेती ही कंकरंट लिस्टमध्ये आणून केंद्राच्या तिजोरीतनं शेतकऱ्यांकरता बेरोजगारांकरता
जास्तीत जास्त पैसे आणण्याकरता काय करणार हे खरं महत्वाचं आहे. मी इथेच तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की कालच मी माझं सोयाबीन हिंगणघाटच्या बाजारपेठेत विकलं. एक माझा ढीग 3,730 रुपयांनी खपला आणि दुसरा माझा ढीग 3,555 रुपयांनी खपला. माझा सरळ प्रश्न असा आहे की हे जे 150-200 रुपये मला दुसऱ्या ढिगाला कमी मिळालेत हे तर नैसर्गिक संकटामुळे मिळालेत ना. ते तर निसर्गामुळे माझा सोयाबीन खराब झालं त्याच्यामुळे मिळालेत. आता असं निसर्गामुळे खराब झालेला शेतमालाची क्वालिटी ती बाजारात जर हमी किमतीपेक्षा कमी भावात जाते आहे तर त्याचं तरी नुकसान भरपाई ही मिळणार कशी, त्याचं असेसमेंट केलं कसं जाणार, या सगळ्याचा विचार या नवीन सरकारने करायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे या देशातल्या माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारं वेतन आयोग आहे त्याप्रमाणे शेतकरी शेतमजुरांना माणसासारखं जगण्याचा अधिकार देणारं त्यांच्या 8 तासाचं घामाचं मूल्य ठरवून ते त्याच्या पदरात कसं पडेल हे ठरवणारं जर नवीन सरकार येणार असेल तर त्या नवीन सरकारला खरं शिवशाहीचं सरकार आपण असं म्हणूया. अगदी थोडक्यात सांगा सर, अगदी थोडक्यामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये 7-12 कोरा झाला पाहिजे का, तुमची मागणी आहे का? अगदी थोडक्यात. माझं असं मत आहे की 7-12 कोरा करायचा असेल तर कोरा करा. पण माझी मागणी आता ही आहे की तेलंगणामध्ये तेलगू रयतू बंधूच्या माध्यमातून जे 10,000 रुपये प्रति एकरी कोणतीही मर्यादा न ठेवता शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतलेला आहे. त्यात 10 एकराचा शेतकरी असेल तर त्याला 1 लाख रुपयाचा चेक देतात. 15 एकराचा शेतकरी असेल तर त्याला 1.5 लाख रुपयाचा चेक देतात. अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता जी देशाची आर्थिक राजधानी आहे उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात हे 10,000 रुपये प्रति एकरी दरवर्षी कोणतीही मर्यादा न ठेवता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जातील अशी व्यवस्था पहिले या सरकारने करावी आणि शरद पवारांनी याचा गंभीरपणे विचार करावा अशी माझी मागणी आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. आता आपण बघितलं शेतकऱ्यांच्या प्रचंड मागण्या आहेत आणि या सगळ्या मागण्या जर पूर्ण करायच्या असतील, 7-12 कोरा करायचा असेल तर त्यासाठी पैसा लागतो. आणि आज ज्या अर्थी 5.5 लाख कोटींचं महाराष्ट्रावर कर्ज असेल तर मग हा पैसा येणार कुठून आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार कशा? आश्वासनं तर दिलेली आहेत. अभय टिळक सर, तुम्ही अर्थतज्ञ आहात, आज तुम्ही सांगा या महाराष्ट्राच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून शेतकऱ्यांना कसं देता येईल आणि काय देता येईल, खरंच देणं शक्य आहे का? आपण पूर्णपणे तटस्थपणे विचार केला आणि जी आकडेवारी समोर दिसतीये ती आकडेवारी जर डोळ्यासमोर घातली तर सध्या ज्याला आपण राज्याची आर्थिक किंवा वित्तीय प्रकृती म्हणतो ते अत्यंत तोळामासा आहे. जे आता माननीय जावंदे यांनी सांगितलं की जवळपास 4.25 लाख कोटीचा बोजा कर्जाचा राज्याच्या डोक्यावरती आहे. आपण गेल्या साधारणपणे 20 वर्षाचा विचार केला तर ज्याला फिस्कल कन्सॉलिडेशन म्हणतात ह्या आघाडीवरती सरकार आपलं राज्य हे सातत्याने अपयशी ठरत आलेलं आहे. आपली वित्तीय तूट आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे महसुली तूट ही सातत्याने आपली वाढत चाललेली आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक दरवेळचा आपण इकॉनॉमिक सर्व्हे जर बघितला तो इकॉनॉमिक सर्व्हे असेल किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी राज्यांच्या आर्थिक प्रकृतीबद्दल जे एक वेगळा अहवाल सादर करते त्यातली आकडेवारी तटस्थपणे आता बघितली. म्हणजे जावंदी यांनी जे प्रश्न मांडले ते पूर्णपणे जेन्युइन आहेत, गंभीर आहेत, त्याच्यात प्रश्नच नाही. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये राज्याच्या तिजोरीवरती एवढा भार टाकणं आपल्याला परवडणार आहे का, हा खऱ्या अर्थाने एक म्हणजे कुठेतरी याला आपल्याला पॉलिटिकल इकॉनॉमीच्या चौकटीमध्ये विचार करताना सुद्धा अर्थशास्त्राची म्हणून जी काही किमान बूज आहे आणि वित्तीय शिस्तीची जी काही मागणी आहे त्या मागणीच्या चौकटीतच आपल्याला राज्यासमोरच्या सगळ्या विषयांचा प्राधान्यक्रम हा ठरवावा लागणार आहे. मी फक्त सुरुवातीला आपण चर्चेला सुरुवात करतो म्हणून मी फक्त एवढंच म्हणेन की हे सरकार आता सत्तेवरती जे आलेलं आहे याच्यामध्ये एक अपेक्षा किंवा एक म्हणजे रम्य चित्र असं आहे, रम्य मी अशा अर्थाने म्हणतोय की एकीकडे काँग्रेस सारखा जवळपास 150 वर्षाची परंपरा असणारा पक्ष जो प्रामुख्याने ग्रामीण भागातनं सहकारातनं वरती आलेला आहे, ज्याला ग्रामीण अर्थकारणाची पूर्ण नस सापडलेली आहे असा पक्ष, आणि शिवसेनेसारखा आता म्हणजे 60च्या दशकामध्ये उदयाला आलेला पूर्णपणे शहरी
तोंडावळा असणारा पक्ष असा हा एक अजोड संगम या शहरामध्ये या सरकारमध्ये आहे. आणि आज राज्यासमोरचे प्रश्न जे आहेत ते खरे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे एकीकडे कुंठित शेती आहे आणि त्या कुंठित शेतीचं वास्तव अस्ताव्यस्त बकाल नागरीकरणामध्ये पडलेलं आहे. त्यामुळे या सरकारकडनं अपेक्षा अशी आहे की काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे ग्रामीण भारत आणि जर जोशींची भाषा वापरायची असेल तर इंडिया यांच्या प्रश्नांची माहिती असणारी, यांच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवरती ज्या पक्षांची वाढ झालेली आहे असे दोन पक्ष आता सत्तेमध्ये आल्यामुळे जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, त्यांची जी भूमिका होती की महाराष्ट्र हे कृषी औद्योगिकदृष्ट्या संपन्न राज्य झालं पाहिजे, तो संतुलित विचार या सरकारने करावा अशी आता तरी किमान अपेक्षा आहे. पण राज्याची वित्तीय स्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे राज्याची वित्तीय अवस्था अत्यंत गंभीर आहे. अशा वेळी तारेवरची कसरत सरकारला करावी लागू शकते, कारण सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणतात. मात्रे सर, मग सभेतून दिलेली भाषणं, आश्वासनं या सगळ्याचा आता प्रत्यक्ष कृती करताना विचार करावा लागेल. नाही, खूप मोठं आव्हान आहे या सरकारच्या समोर. ज्या पद्धतीने महाराष्ट्राने अवकाळी पावसाचा सामना केलेला आपण बघितला, ज्या पद्धतीने हातात आलेलं पीक महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यातील 355 तालुक्यांपैकी 255 तालुक्यांमधली शेती शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या हातातून गेलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला जर मदतीचा हात द्यायचा असेल तर त्याला आता आश्वासनं खूप झाली हो. नेत्यांच्या इतक्या भेटीगाठी यामधल्या 1 महिन्याच्या काळामध्ये झालेल्या आहेत की शेतकरी आता खूप मोठी आशा लावून बसलेला आहे. आणि खूप मोठी आशा त्या शेतकऱ्यांची ज्यांनी निर्माण केलेली आहे, वेगवेगळे आश्वासनं देऊन आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, आम्ही सरसकट कर्जमाफी करू, हे सगळं करताना ज्या पद्धतीने राज्याच्या आर्थिक स्तराचा, राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करायला पाहिजे होता. देशातील एकूण आर्थिक जे वातावरण निर्माण झालेलं आहे, आर्थिक मंदीमुळे एकूण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे जे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर या राजकीय नेत्यांनी राजकारणातील अत्यावश्यक गरज म्हणून सभांमधून अनेक आश्वासनं दिलेली आहेत. परंतु ती आश्वासनं प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी जी कसरत करावी लागेल, आज 5.25 लाख कोटी इतकं मोठं कर्ज डोक्यावर घेऊन बसलेला महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राला जर अजून मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायचा असेल, आपण या आधीची 70,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आपण पाहिलेली आहे. आणि त्याची ज्या पद्धतीने लाभ ज्या पद्धतीने विशिष्ट वर्गाला झाला ते सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना अत्यावश्यक मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत जाईल अशा पद्धतीने नियोजन करण्याची गरज आहे. तशा पद्धतीने खूप मेहनत करून लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कारण निवडणुकीच्या काळामध्ये आणि निवडणूक नंतर जो मोकळा वेळ होता त्यावेळेस जेवढ्या प्रमाणात भेटीगाठी झाल्या राजकीय नेत्यांच्या, तेवढ्या प्रमाणात यापुढे होतील याची आशा ना शेतकऱ्यांना आहे ना अन्य कोणाला आहे. नक्कीच 7/12 कोरा होतोय का याकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नजर लागल्यात. त्याचं कारण त्यांनी सातत्यानं हे आश्वासन ऐकलेलं आहे. आणि आता हे सरकार आल्यानंतर न्यूज 18 लोकमत ज्या सर्वसामान्यांच्या भावना जाणून घेतंय त्याच्यात सुद्धा हेच व्यक्त होतंय की आम्हाला या कर्जमुक्ती मिळाली पाहिजे आणि उद्धव ठाकरे जे आश्वासन देतात त्या आश्वासनाची पूर्ती झाली पाहिजे. संजय भिडे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये नेमकं काय चाललंय ते बघताय. एका बाजूला मंदीची चर्चा केली जाते, आज महाराष्ट्रातल्या उद्योगांच्या समोरचं आव्हान काय आणि या सरकारकडून तुम्हाला अपेक्षा काय असणार आहेत या सगळ्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी? मला वाटतंय की जो पाऊस पडला तो जरा जास्तच पडला आहे आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याची जी गाडी आहे त्याची चाकं या एकंदर मंदीच्या चिखलामध्ये रुतलेली आहेत. हो, या मंदीच्या चिखलातून रुतण्यासाठी अथक प्रयत्नांची अत्यंत आवश्यकता आहे. GST आणि नोटाबंदीवर जितक्या पद्धतीने आगबाखड केली जाते त्याच्याकडे मी थोडंसं दुर्लक्ष करेन. पण आत्ता तातडीने पैसे कसे उभे राहतील आणि लोकांना रोजगार कसा मिळेल त्या दृष्टीने आत्ता येणाऱ्या सरकारने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
पूर्णतः कर्जाला माफी किंवा साराबंदी किंवा सातबारा उतारा ह्याच्यापेक्षा देखील आता लोकांच्या हातामध्ये खेळतं भांडवल कसं येईल आणि त्यामुळे बाजाराला एकंदर चालना कशी मिळेल त्या पद्धतीचे जे काही प्रकल्प असतील ते तातडीने हातात घ्यायची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये आता खूप ह्या अकाळी म्हणजे वाढलेल्या पावसामुळे बरेचसे रस्ते वाहून गेलेले आहेत, पूल वाहून गेलेले आहेत. त्याची जरी दुरुस्तीची कामं चालू केली देखील प्रत्येक ठिकाणी स्थानिक रोजगार बऱ्यापैकी निर्माण होऊ शकेल. त्यामुळे लोकांना प्रत्येक दिवसाचे जे काही हातात पैसे दिले जातात ते त्यांच्या लोकांच्या हातामध्ये दिले जातील. तेवढंच त्यांना एक साधारण 3 ते 4 महिने त्यांच्या हातामध्ये रोख रक्कम आल्यामुळे त्यांची उपजीविका व्यवस्थित होऊ शकेल. त्याचबरोबर जी काही शेतीची हानी झालेली आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी रस्ते वाहून गेल्यामुळे काही ठिकाणी तयार झालेला शेतीतून तयार झालेला माल देखील अजून बाजारपेठेकडे गेलेला नाही आहे. तर त्याची जर उचल जर केली आणि त्याची जर विक्री जर रास्त भावाने होऊ शकली किंवा सरकारने तो माल जर विकत घेतला तर देखील शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे त्या ठिकाणी बऱ्यापैकी उभे राहतील. आणि येणाऱ्या काळामध्ये आपला शेतीप्रधान देश होता. 1947 जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 50मध्ये आपण प्रजासत्ताक झालो तेव्हा देखील आपला देश हा शेतीप्रधान होता. औद्योगिकरणाच्या नादामामध्ये आपण शेतीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. आत्ता देखील जवळजवळ 60% जास्त कामगार वर्ग जो आहे तो पूर्णतः शेतीशी निगडीत असलेल्याच उद्योगांवर अवलंबून आहे. तर मला वाटतं की येत्या ह्या 5 वर्षामध्ये ह्या सरकारने जर ॲग्रो इंडस्ट्रीज ह्याच्यावर कार्यक्षेत्रावर जर जास्त लक्ष जर दिलं तर त्याच्यामध्ये एक आपण धोरणाचं सातत्य ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण काय करतो, दर पावसामध्ये कावळ्याची छत्री उगवते, पुढच्या पावसाळ्यात की दुसरी छत्री उगवते. तसं करण्याची ऐवजी पंचवार्षिक योजना करून त्याचे कठोरपणे अंमलबजावणी जर केली तर त्या ठिकाणी बाजारामध्ये जास्त भांडवल खेळतं राहील आणि त्या निमित्ताने थोड्याशा आर्थिक संकटावर मात करायला उपयोग होईल असं मला वाटतं. नक्कीच. एक मुद्दा टिळक सरांनी जो मांडला, शिवसेना हा तसा शहरी पक्ष आणि काँग्रेस ग्रामीण पक्ष, राष्ट्रवादीही तसा ग्रामीणच पक्ष. पण एक सर्वसाधारण समज असा आहे की भारतीय जनता पक्ष हा इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणारा एक पक्ष म्हणून ओळखला जातो. एक नगर रचनाकार म्हणून आपले शशी प्रभू सरांना मला विचारायचं आहे, हे जे 3 पक्षांचं सरकार आलेलं आहे, या सरकारचे ध्येय धोरणं किंवा त्यांनी आत्तापर्यंत ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या बघता शहरातल्या सर्वसामान्य माणसांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा केली पाहिजे आणि तुम्ही त्यांच्या सगळ्या धोरणांकडे कसं पाहता? आपण म्हणतो की हे शहरामधली असलेली पार्टी आहे शिवसेना. धरूया, राष्ट्रवादी तर शहरातली नाही आहे पण महाराष्ट्रातली आहे. आणि तिसरा पक्ष आहे तो काँग्रेस तर राष्ट्रीय पार्टी आहे. सगळ्यांनी म्हणून एकत्र जर आले तर ह्याची सगळी उत्तरं मिळण्याची अगदी शक्यता आहे. आणि अशक्य वाटत नाही मला वैयक्तिक, कारण सगळ्याला वेळ लागतो. आजच गव्हर्नमेंट आता शपथ घेणार आहे, ते एकत्र बसतील आणि काम करतील. त्याच्या आधीच आपण जर एका कन्क्लुजनला गेलो की हे होणारच नाही, आशा ठेवणं आणि आशा इम्प्लिमेंट करणं. पण काय आशा ठेवावी या सरकारकडनं? शहरातल्या नागरिकांनी काय आशा ठेवली पाहिजे? आपलं मुंबई शहर घ्या, ट्रॅफिक अतोनात आहे, लोकांना इथून तिथे. मी आजच्या ह्या इंटरव्ह्यूला आलो, मला जिथे 15-20 मिनटं पाहिजे होती तिथे मला 1 तास लागला. शहरीकरणामध्ये ट्रॅफिक आहे, लोकांना पाणी पाहिजे, शहरातले इश्यूज आहेत, गावातले निराळे इश्यूज आहेत. आपण शेतीकडे जातो आहे, लोकांना आपण फक्त मान्सून किंवा पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. हे सगळी कामं करण्यासाठी कालावधी लागणार आहेत. आणि मला नितीन गडकरींनी जेव्हा त्यांच्या वैयक्तिक घोषणा झाली ते म्हणाले हे सगळे कार्यक्रम सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं होत आहेत पण त्याला कालावधी लागतो आहे. पण त्याच्या आधीच आपण इम्पेशंट होऊन सांगितलं की हे होत नाही तर ते योग्य ठरणार नाही. प्रत्येक देशाला जे प्रगत देश आहेत त्याच्यामध्ये ह्या होऊन गेल्या आहेत गोष्टी. आणि 1930 सालापासून ते आहेत. अमेरिकेमध्ये अशीच झळ पोचली होती 1937 साली. आणि रुझवेल्टनी इकॉनॉमी हे करण्यासाठी रस्ते बांधायला घेतले, अख्ख्या अमेरिकेवर रस्ते बांधले, इकॉनॉमी व्हायब्रंट झाली. हिंदुस्थानात तसं पण होऊ शकेल. आपण आशावादी राहिलो नाही तर आपण मरगळले राहिलो तर पुढे लोक पण मरगळले असं वाटणार. लोकांना वाटतं काय होत नाही आहे. शेवटी कुठेतरी आशावादी करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी माझ्या मते आलेलं शासन सक्षम आहे. बरं, हे शासन सक्षम आहे असं म्हटलं जातं. पण एक मुद्दा हा सुद्धा आहे म्हात्रे सर की हे सरकार आलं तर या योजना बंद पडल्या जातील,
मग समृद्धी महामार्गाचं काय होईल? बुलेट ट्रेन, कोणीतरी म्हणतं की बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आम्ही कॅन्सल करू. काटशहाचं राजकारण जर विकास योजनांमध्ये यायला लागलं तर नुकसान कोणाचं होणार आहे? नाही, नुकसान सर्वसामान्य माणसाचंच होणार. कारण ज्यावेळेस शासन म्हणून, शासन स्तरावर म्हणून एखादी योजना राबवली जाते किंवा त्याची संकल्पना केली जाते, ही संकल्पना मांडल्यानंतर ती प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी ही शासनाची असते. ते शासन कोणता पक्ष चालवतो याचा त्याच्याशी संबंध नसतो. त्यामुळे आर्थिक नियोजन, आर्थिक धोरण हे राजकारणापासून वेगळं असलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या म्हणजे सत्तांतर झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. सत्तांतर याच्या आधी सुद्धा झालेलं होतं. 1995ला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बसलं. 1999 मध्ये ते सरकार गेल्यानंतर सलग 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आपण पाहिलं. आणि त्यानंतरच्या काळात 2014 मध्ये जे सत्तांतर झालं ते सुद्धा आपण पाहिलं. आणि आता एक वेगळ्या पद्धतीचं वेगळं समीकरण, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या, विचारधारा मानणाऱ्या 3 वेगवेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या पक्षांचं सरकार एकत्र आलेलं आहे. परंतु याचा अर्थ यांच्या विचारसरणीचा किंवा यांच्या कार्यपद्धतीचा संबंध आपण सरकारच्या कार्यपद्धतीशी जोडला जाऊ नये. त्यामुळे सरकारची जी धोरणं आहेत, सरकारचं जे नियोजन आहे ते पक्षविरहित राहिलं तरच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जे आहेत ते चांगल्या पद्धतीने सोडवले जातील. आता आपण ज्या पद्धतीने तुम्ही याआधी जो प्रश्न प्रभू सरांना विचारलेला होता की शहरी आणि ग्रामीण भागातले प्रश्न आणि शहरी आणि ग्रामीण भागातील राजकीय पक्ष यांच्यामुळे ज्या पद्धतीने आता बदल झालेले आपण पाहतोय, यातले सगळ्यात मोठा बदल आहे तो म्हणजे शहरी भागातील मतदारांची टक्केवारी वाढलेली आहे आणि ग्रामीण भागातील मतदारांची टक्केवारी अधिक असल्यामुळे त्या नेतृत्वाचं महाराष्ट्रातील राजकारणावर प्रभुत्व असलेलं आपण पाहिलं. यावेळेस पहिल्यांदा नागपूर जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, या उपराजधानी आणि राजधानीचे मुख्यमंत्री लागोपाठ आपल्याला दुसऱ्यांदा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा जो मेजर शिफ्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला, नाहीतर कुणीतरी लातूरमधल्या एका छोट्या गावातून यायचे, विलासराव देशमुख, शरद पवार बारामती जवळच्या काटेवाडीतून यायचे किंवा अशोक चव्हाण नांदेडमधून यायचे, यापेक्षा वेगळ्या प्रकारची नेतृत्व आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसायला लागले. त्यांच्या हातामध्ये सूत्र जात आहेत. हा जो मोठा शिफ्ट आहे राजकारणाचा, हा शिफ्ट जर अधिक चांगल्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी सर्व समस्यांवर उपाययोजना शोधल्या तर निश्चितच ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातील जनतेला काहीतरी ते समाधान देऊ शकतील. नक्कीच. आणि समाधान हवंय. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या समोरच्या अनेक प्रश्नांवर उत्तर हवंय आणि ते उत्तर या सगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक छोटाच मुख्यमंत्री सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आता हे महाविकास आघाडीचं सरकार असणार आहे. ते मुख्यमंत्री असणार आहेत ज्यांच्याकडे आतापर्यंत रिमोट कंट्रोल होता. जे रिमोट कंट्रोल चालवायचे ते आता मुख्यमंत्री पदाचं शिवधनुष्य पेलणार आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या व्हिजनबद्दल मला वाटतं शशी प्रभू सरांपेक्षा जास्त कोणी चांगलं सांगू शकणार नाही. सुरुवातीला शशी प्रभू सरांबद्दल सांगतो की मातोश्रीचं जे बांधकाम आहे ते सुद्धा त्यांच्याच संकल्पनेतून साकारलं. त्याचबरोबर शिवसेना भवन जे साकारलेलं आहे ते सुद्धा त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेलं आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्ष त्यांनी काम केलंय आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या व्हिजनबद्दल सर तुमच्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकणार नाही. बोलायचं झालं तर उद्धवबद्दल लोक म्हणतात की तो शहरी आहे. मी तो म्हणतो चुकून, पण ते बोललं जातं. शहरी असून तो देखील गावागावात फिरलेला आहे आणि त्याला प्रत्येकाची जाण आहे. एक तर स्वभाव त्याचा असा आहे की कोणाला सहजासहजी शिकवणार नाही. त्यामुळे तो ह्या सरकारमध्ये प्रत्येकाला सामावून त्यांच्याबरोबर सखोल चर्चा करून मगच डिसिजनला येईल. असं पटकन एक डिसिजन घेतलं आणि इम्प्लिमेंट केलं त्याचे फायदे तोटे आपण आत्ता बघतोय. एक सगळ्यांना मिळून जर चालवलं ते सरकार असेल
तर त्यामध्ये कुठे दोष राहत नाही आणि कुठे दोष ठेवायला लोकांना पण जागा राहत नाही. त्याचा तो स्वभाव आहे आणि मला वाटत नाही त्या स्वभावाला सोडून तो इतरत्र काहीतरी असं करेल ते. बरं. माझी बाळासाहेबांबरोबर पण तशीच हे होती, पण बाळासाहेबांचं म्हणणं होतं की माझा तो 100 नंबरी सोनं आहे माझं ते, आणि खरोखर सोनं आहे ते. त्यांना बघितलं. तुम्ही प्रभू सर जरा अजून उलगडून सांगा उद्धव ठाकरेंबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे ते. माझं 100 नंबरी सोनं म्हणजे ते जपून वापरलं पाहिजे. त्याला जसं कस द्याल तसं ते जाणार, पण कुठेही कशामध्ये तो अडकणार नाही आणि डिटॅच राहील आणि स्वतःचं इंडिपेंडंट डिसिजन घेण्याची त्याची ताकद आहे. बरं. त्यावेळेसापासून सांगितलेलं हा आहे. हा हा आता ते जाणवेल लोकांना मी तो कसा आहे माणूस आणि कशा रीतीने लोकांचं सगळं हित बघतो. मुख्यमंत्रीपद लोकांना वाटतं की तरुण आहे, असं आहे तसं आहे वगैरे. तरुण नाही आहे, अतिशय मॅच्युअर्ड त्याचं हे आहे, वागणूक आहे. आणि मला माहिती आहे जो डिसिजन घेईल तो सर्वांना मिळून तो घेईल. नक्कीच. एक गोष्ट सर आणखीन एक जी आपण सगळ्यांनी बघितली त्यांच्याबद्दल, त्यांचा मृदू स्वभाव सुद्धा बघितला आणि भाजपसोबत त्यांनी घेतलेला कठोर निर्णय सुद्धा बघितला. त्याच्याबद्दल काय सांगाल? आता निर्णय कठोर म्हटलं तर कठोर आहे, आवश्यक म्हटलं तर आवश्यक होता. हा. एकत्र राहून जर कोण एकमेकाशी बोलत नसेल, कोणाला कोण विचारत नसेल वगैरे, म्हणून मी म्हटलं ते प्रकर्षाने प्रत्येकाला जाणवलं शिवसेनेमधल्या की आपल्याला कुठे बाजूला टाकलं जाते का, आपले काही विचार घेता येते नाही. तो मंत्री असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, ते कुठे बोचत होतं. आणि आता ते बोचण्याचं एक गेलं म्हणजे समप्रमाण आलं. तिघांचं म्हणून सरकार आले, तिघं मिळून चर्चा करून डिसिजन घेतील. त्यामुळे हे सरकार 5 वर्षाचं नक्की चालणार आणि तिचे रिझल्ट सगळे पॉझिटिव्ह मिळतील आपल्याला. नक्कीच. खूप चांगलं तुम्ही सांगितलं. हा हा प्लीज प्लीज सर. काल एक उद्धवचं विधान खूप सूचक आणि खूप चांगलं होतं. त्यांनी एकाच शब्दामध्ये खूप अर्थ उलगडले. मला मित्रांनी तोंडघशीला पाडलं पण विरोधकांनी जवळ केलं. ह्या एका वाक्यामध्ये बरीचशी डेप्थ आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी खंत सुद्धा व्यक्त केली की मित्रापासून दूर जावं लागलं त्याची. मला जावंदीय सरांकडे जायचंय. शहरात वाढलेले, शहरात शिकलेले, शहरात सगळं त्यांचं आयुष्य गेलं तरी देखील मातीबद्दलची ओढ त्यांची कायम राहिली. बांधावर जाणारे नेते म्हणून सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं त्यांची ओळख बनली. शेतकऱ्यांच्या बद्दल एक कणव असणारा नेता म्हणून सुद्धा त्यांची ओळख बनलेली आहे. एक शेतकरी नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहता आणि त्यांच्यातला जो जेन्युइननेस आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, आत्ता जे प्रभू बोललेत मी त्यांच्याशी सहमत आहे की भाजपनी शिवसेनेला वापरून घेतलं असं माझं मत आहे. आणि त्या दिवशी महेश म्हात्रेंसोबत बोलताना मी हे सुद्धा म्हटलं होतं IBN लोकमतवरच की भाजप ही शिवसेनेला संपवण्याकरता निघाली होती आणि म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला आणि तो योग्य होता. मी शिवसेनेचा समर्थक नाही कारण मी विदर्भवादी आहे, पण तरी मी सांगतो की उद्धव ठाकरे जे बोलतात ते बोलताना त्याच्यामध्ये गांभीर्य असतं आणि ते आतून बोलतात असं वाटतं. ते नुसतं बोलण्याकरता इतर राजकीय नेत्यांसारखे बोलत नाहीत असं मला वाटतंय. पण आपली जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये जे सांगितलं गेलं, टिळकांनी जे म्हटलं की फिस्कल मॅनेजमेंट याच्याकरता प्रश्न आहेत किंवा आता अमेरिकेचं उदाहरण दिलं गेलं. पण मी अत्यंत नम्रपणे सांगतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या देशामध्ये 1997 नंतरच का सुरू झाल्या आणि त्याची चर्चा का सुरू झाली. 1990-91 नंतर जर आपण अभ्यास केला तर ग्रामीण आणि शहरी भागातली वाढ अंतर जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि याच्याकरता आमच्या देशातली मॉनेटरी पॉलिसी ही जबाबदार आहे. जेव्हा जेव्हा आम्ही अमेरिकेचं उदाहरण देतो, नितीन गडकरी आम्हाला सांगतात की गहू तांदूळ पिकवू नका पण इथेनॉल करता शेती करा. पण अमेरिकेमध्ये जो इथेनॉलचा प्रयोग आहे किंवा ब्राझीलमध्ये जे इथेनॉल आहे त्याच्याकरता सरकारची मदत किती आहे. ब्राझीलचा ऊस हा इरिगेशन लागत नाही असा आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी का लपवतो. अमेरिकेच्या शेतकऱ्यांना किती सबसिडी आहे याची चर्चा का होत नाही. इस्रायलची टेक्नॉलॉजी आम्ही सांगतो पण तिथल्या शेतकऱ्यांना किती सबसिडी दिली जाते, तिथलं सरकार तिजोरी किती उभी करते हे का सांगितलं जात नाही. नुसतं आम्ही उपदेशच करत राहणार का. आणि फिस्कल मॅनेजमेंट
1,46,000 कोटीचं कॉर्पोरेट टॅक्स कमी करायला फिस्कल मॅनेजमेंट बिघडत नाही, 5वं 6वं 7वं वेतन आयोग देताना फिस्कल मॅनेजमेंट बिघडत नाही, पण शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ आली की मग फिस्कल मॅनेजमेंट बिघडतं. मी एकच वाक्य सांगून या सगळ्या अर्थतज्ञांना म्हणतो की कमीत कमी उद्धव ठाकरेंना याच्यावर गंभीरपणे सल्ला द्या हो. मी एक साधं उदाहरण देतो तुम्हाला की 90 नंतर या देशामध्ये कशी शहर आणि गावातली अंतर वाढलेलं आहे. मी नागपूरला 1962 मध्ये ₹1.5 स्क्वेअर फूटने एक प्लॉट घेतला, 4,500 रुपयात 3,000 स्क्वेअर फूट प्लॉट विकत घेतला. आज त्यावेळेला माझ्या गावातल्या जमिनीची किंमत सुद्धा ₹1,500 एकरच होती. 3 एकर जमीन विकून मी नागपूरचा प्लॉट घेऊ शकत होतो. आज अशी परिस्थिती आहे की हा नागपूरचा 3,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट विकत घेण्याकरता मी माझ्या गावातली 30 एकर जमीन जरी विकली तर मी हा प्लॉट विकत घेऊ शकत नाही. माझा या सगळ्या अर्थतज्ञांना प्रश्न आहे की मी अशी काय मेहनत केली हो की माझ्या या 3,000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटची किंमत इतकी वाढली, आणि जी शेती एका दाण्याचे 100 दाणे 1000 दाणे करते त्या शेतीची किंमत वाढली नाही. याच्याकरता आमच्या देशातली जी पॉलिसी जबाबदार आहे, जे फिस्कल मॅनेजमेंट जबाबदार आहे, जी मॉनिटरी पॉलिसी जबाबदार आहे, त्याच्यावर बोट ठेवून आम्ही या देशातल्या ग्रामनाथाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणार की नाही देणार. ते जर देणार नसू तर आम्हाला गांधींचं नाव घेण्याचा अधिकार नाही, आम्हाला ज्योतिबा फुल्यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, आणि आम्हाला या देशातल्या स्वातंत्र्य संग्रामात बळी देणाऱ्या लोकांचा सुद्धा अधिकार नाही, असं मला विनम्रपणे म्हणावं लागतंय. कारण आता नवीन पिढी ही गावात राहायलाच तयार नाही आहे. ती शहरात येऊन 5,000 रुपये 6,000 रुपये महिन्याची नोकरी करायला तयार आहे, पण बापाच्या 5 एकर 10 एकर जमिनीवर राहायला तयार नाही. हे बदलावावं लागेल. हे जर बदललं तरच नवीन सरकार काहीतरी नवीन करता आहे असं म्हणावं लागेल. सोपं नाही आहे, पण त्या दिशेने आम्ही पावलं टाकतोय. मी एकच म्हणतो, अहो तुम्ही प्रश्न सोडवू नका हो, पण जे प्रश्न भयानक झालेले आहे ते आणखीन भयानक करू नका, एवढीच आमची अपेक्षा आहे. एवढंच मला या सरकारसमोर आपलं घराणं मांडायचं आहे. नक्कीच. टिळक सर, ही जर परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांच्या, आपण सगळेजण बघतोय, एका बाजूला आत्महत्याचे आकडे थांबत नाहीयेत. हे काही ह्याच 5 वर्षात झालंय असं नाही, याच्या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा हेच झालेलं होतं. शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते, तेव्हा त्यांनी त्याच्याबद्दल त्यांच्या परीनं त्यांचे व्ह्यूज मांडले. एका बाजूला शरद पवारांसारखा व्यावहारिक नेता ज्यांना सगळं व्यवहार माहीत आहे, आणि उद्धव ठाकरेंसारखा भावनिक नेता, त्यांची आर्थिक जी भूमिका आहे ती अजून समोर आलेली नाहीये. आता या दोघांच्या संगमातून कुठेतरी महाराष्ट्राची नवी आर्थिक नीती पुढे येऊ शकते, किंवा तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? म्हणजे माझ्या दृष्टीने याच्यामध्ये 3 गोष्टी आश्वासक आहेत. आपण थोडा शिवसेनेचा इतिहास जर बघितला आणि शिवसेनेने आजवर त्यांचा जाहीरनामा किंवा त्यांची आर्थिक धोरणं नेमकी कशी आहेत याच्या संदर्भात सुसूत्रपणे कदाचित मांडणी आपल्या समोर आता आली नसेल. आपण ते घटकावर बाजूला ठेवू. आतापर्यंत गेल्या 40 वर्षामध्ये जे 3 प्रश्न सेनेने प्रामुख्याने मांडलेले आहेत ते जर आपण बघितले तर त्याच प्रयोगांची आज कशी गरज आहे हे आपल्या लक्षात येईल. मी आपल्याला सुरुवातीपासून आपण जर बघितलं तर सेनेची सगळी सुरुवात ही गिरणगावामध्ये झालेली आहे. म्हणजे स्थानिक पातळीवरती स्थानिक लोकाधिकार समित्या स्थापन करून आपापल्या भागामध्ये ज्या लोकांच्या हाताला काम नाहीये त्यांना काम मिळण्यासाठी पक्षाने स्थानिक पातळीवरती प्रयत्न करणं. किती लोक आहेत, किती लोकांना नोकऱ्या नाही आहेत, आज कुठल्या कारखान्यामध्ये रोजंदारीवरती मजूर लागणार आहे, या प्रकारचा डेटा लोकल लेवलला करून मागणी आणि गरज यांची सांगड घालून देणं हे पहिलं काम. 2, 95 साली ज्यावेळी पहिल्यांदा सरकार युतीचं आलं त्यावेळी शहरांमधल्या घरबांधणीचा प्रश्न हा शिवसेनेने त्यावेळी हाताशी घेतलेला होता. माझ्या दृष्टीने सध्याच्या परिस्थितीमध्ये घरबांधणीसारख्या क्षेत्राला उत्तेजन देणं हे सार्वत्रिक किंवा सर्व स्तरामधल्या बेरोजगारीवरच्या प्रश्नावरचं एक परिणामकारक उत्तर ठरू शकतं. आणि तिसरं, दुर्दैवाने तो प्रयोग त्यानंतर राज ठाकरे सेनेमधनं बाहेर पडले आणि ते सगळंच समीकरण विस्कटलं. पण आपल्याला जर आठवत असेल तर
शिवउद्योग सेनेसारखं एक अत्यंत विधायक उपक्रम हा उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेला होता. म्हणजे प्रामुख्याने जी इंडस्ट्री बदलते, आज आम्ही इंडस्ट्री 4 म्हणजे चौथ्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलतोय. या बदलत्या औद्योगिकरणामध्ये कशा प्रकारची प्रशिक्षण कामगारांना द्यावी लागणार आहेत, त्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून त्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांची मदत घेऊन उद्योगांना त्याच्यामध्ये सहभागी करून उपलब्ध मनुष्यबळाची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा जो शिवउद्योग सेनेचा उपक्रम होता, मला असं वाटतं हे 3 आजवर शिवसेनेने जे चोखाळून बघितलेले मार्ग आहेत आर्थिक आघाडीवरचे, हे आजही तितकेच प्रस्तुत आणि रेलेव्हंट आहेत. आणि म्हणून मी जी सुरुवातीला भूमिका बांधली की प्रामुख्याने सेनेसारखा जो शहरी प्रश्न आहे म्हणजे पक्ष आहे, याला आज जो प्रभूंनी एक मुद्दा मांडला, मला त्याच्याकडे प्रकर्षाने आपलं लक्ष वेधावंसं वाटतं. आज आमची सगळ्यात मोठी गरज शहरी महाराष्ट्राची जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांचं सक्षमीकरण, त्याच्यामध्ये वित्तीय सक्षमीकरण, तंत्रज्ञानात्मक सक्षमीकरण, मनुष्यबळाचं सक्षमीकरण आणि ज्याला आम्ही सिस्टमिक व्यवस्थात्मक सक्षमीकरण, याची आज अत्यंत गरज आहे. सेना आज जवळपास अनेक दशकं मुंबईसारख्या महापालिकेच्या माध्यमातून जी देशाची वित्तीय राजधानी आहे, सेनेला शहरी प्रश्नांचं आणि शहरी प्रश्नांच्या संदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था शहरी काय करू शकतात, त्यांच्या मर्यादा काय आहेत याचं उत्तम भान आहे. त्यामुळे आज नागरीकरणामध्ये जे आघाडीवरती राज्य आहे महाराष्ट्राचं, तिथे शहरीकरणाच्या शहरी व्यवस्थापनाच्या म्हणजे याचा कार्याचा प्रचंड अनुभव असणारी सेना, तरुणांच्या प्रश्नांचं माहिती जाण असणारी सेना, घरबांधणीसारख्या मूलभूत उद्योगाबद्दल एक भूमिका असणारी सेना, अशी सेना आणि काँग्रेस की ज्या काँग्रेसच्या माध्यमातून सहकारातनं एकेकाळी ग्रामीण अर्थकारण सावरलं गेलं, या 2 पक्षांचा मिलाफ जर चांगल्या पद्धतीने कार्यान्वित बनला तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या अर्थविकासासंदर्भामध्ये एक नवीन काहीतरी वेगळी दिशा तरी उजळेल असं मला या क्षणी तरी नक्की ठामपणे वाटतंय. नक्कीच नव महाराष्ट्राचं स्वप्न तर शिवसेनेने दाखवलेलं आहे, पण त्यांचं आता आपल्यासोबत संजय भिडे सर आहेत. मला भिडे सरांना विचारायचं आहे, गेल्या दशकभरामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा जर कशाची झाली असेल तर ती झाली सिंचनाची. महाराष्ट्रात एका बाजूला कधी प्रचंड दुष्काळ, कधी पूर, या सगळ्या परिस्थितीतून आता या नव्या सरकारच्या समोर सिंचनाचा आणि एकूण या सगळ्या पाण्याच्या बद्दलचा एक मोठा प्रश्न असणार आहे. त्याच्यावर उत्तर कसं असावं? मला वाटतं दरवर्षी जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा कर्नाटकातलं पाणी पुरामार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरतं. आणि पूर्वीचे जेव्हा युती सरकार होतं तेव्हा एक कृष्णा व्हॅली प्रकल्प नावाचा एक खूप चांगला प्रकल्प नितीन गडकरींनी राबवलेला होता. संकल्पना अशी होती की पाण्याला योग्य दिशा द्यायची वॉटर मॅनेजमेंटच्या द्वारे. तर पूर आल्यानंतर जे जास्त पाणी असेल त्याला एक वेगळी दिशा द्यायची. त्यामुळे ते पाणी जिकडे पाण्याचा अभाव आहे त्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये जिकडे खूप दुष्काळग्रस्त भाग आहे किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या एरियामध्ये देखील खूप दुष्काळग्रस्त भाग आहे, त्या ठिकाणी तिकडे कालवे जाणार होते. त्या पद्धतीने जर वॉटर मॅनेजमेंट जर केलं तर कृष्णा व्हॅली प्रकल्पासारखा प्रकल्प त्यांनी पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार तर वाढेलच. शेती वाढल्यामुळे त्या ठिकाणी अन्नधान्य देखील जास्त पिकेल. मगाशी मी म्हटलं होतं की ॲग्रो इंडस्ट्रीजना आता प्राधान्य द्यायची अत्यंत आवश्यकता आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जर झालं, सगळीकडे रस्ते गेले, पाणी पोचलं, वीज गेली, तर त्यामुळे रोजगार वाढणारच आहे. त्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा खेळणारच आहे. आणि त्यानिमित्ताने एकंदर जी मंदी जी आहे, ग्रामीण भागामध्ये मंदीचं सावट जास्त आहे. आपण शहरामध्ये आपण 2 पैसे जास्त खर्च करून आपल्याला पाहिजे ते आपण हाऊसमौज आपण पुरवून घेतो, पण शेतीमध्ये 2 वेळचा अन्नाला मोताज झालेली देखील दारिद्र्य रेषेच्या खाली राहणारी खूप बरीचशी कुटुंब आहे. त्यांच्या हातामध्ये आता पैसा पडणं हे अत्यंत आवश्यक आहे. असे जर आपण ग्रामीण भागावरचे वेगवेगळे प्रकल्प जर आपण राबवले, जलयुक्त शिवार हा प्रकल्प जो आपल्या फडणवीस साहेबांनी जो राबवलेला होता, त्यामुळे टँकर लॉबी बऱ्यापैकी तुटली होती. तो प्रकल्प देखील केवळ उद्धव नाईक खूप एक चांगलं सांगितलं, मी सोडाचं राजकारण करणार नाही, हे खूप सकारात्मक एक मोठं विधान होतं. ह्या दोन्ही गोष्टींची सांगड जर घातली तर माझ्या मते अडचणीच्या परिस्थितीत बाहेर यायला महाराष्ट्र सरकारला बराचसा मला जावंदीय सरांनाच याच अनुषंगाने विचारायचं. सर, वेळ खूप कमी आहे, माफ करा आपल्याकडे. अगदी थोडक्यात सांगा, जलयुक्त शिवार ही भाजपची महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रात राबवली गेली. एक नवी योजना त्यांनी लॉन्च केली होती, वॉटर ग्रीडचं स्वप्न त्यांनी दाखवलं, नदी जोड प्रकल्प. ह्या सगळ्यांचं काय होणार आणि तुमच्या अपेक्षा काय आता या पाण्याच्या क्षेत्रात, या सरकारकडून अपेक्षा काय? नाही, मी
नाही, मला काय वाटतं की या सगळ्या योजना यांनी कराव्यात, पण या होतील तेव्हा होतील हो. पण आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भ मराठवाड्यामध्ये 80% शेती ही कोरडवाहू आहे. त्याला पाणी मिळेल तेव्हा मिळेल हो. पण हा जो कोरडवाहू शेतकरी आहे हा निसर्गाशीही भांडतो आहे आणि बाजाराच्या अनिश्चिततेशी भांडतो आहे. आणि जी काही सबसिडी आहे केंद्राची आणि राज्याची, त्याच्यामुळे याला नगण्य सबसिडी आहे हो. मग जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत या कोरडवाहू शेतकऱ्यांना या हाय कॉस्ट इकॉनॉमीमध्ये आउट ऑफ बॉक्स जाऊन सरकारच्या तिजोरीतनं मदत करण्याचं धोरण आम्ही ठरवणार की नाही ठरवणार. मला असं वाटतंय की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्याकडनं माझी ही अपेक्षा सुद्धा आहे की कोरडवाहू शेतकऱ्यांना जो जेव्हा पाणी मिळेल तेव्हा मिळेल हो. जलयुक्त शिवार म्हणा, ग्रीड म्हणा, आणखीन काही म्हणा, हे जे आत्ता सांगितलं कृष्णा विकास प्रकल्प, आणि महाराष्ट्रात तेव्हा विदर्भ सिंचन विकास प्रकल्प तयार केला होता. महादेवराव शिवणकर तेव्हा अर्थमंत्री होते आणि बॉन्ड विकले होते. कृष्णा विकासचे बॉन्ड जास्त विकले गेले, विदर्भ सिंचनचे बॉन्ड कमी विकले गेले. तेव्हाच मी महादेवराव शिवणकरांना म्हटलं की अहो, जे बॉन्ड कृष्णा विकासाकरता विकले गेले ते महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर आहे. मग विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातलं इकॉनॉमिक पॅरिटी वाढली ना, डिस्पॅरिटी वाढून गेली याच्यातली. म्हणून मला काय वाटतंय, मी अत्यंत नम्रपणे सांगतो हो, सिंचनाचे जे काही करायचं ते करा, पण फक्त शेतकऱ्याच्या जोपर्यंत शेतमालाला पाणी भाव मिळत जो आहे तो नाही, मिळाला पाहिजे. माफ तोपर्यंत करा सर, आपला आमच्या कोरडवाहू वेळ शेतकऱ्यांना खूप कमी आहे. पाणी गाजर दाखवू नका. त्यांना सरकारच्या तिजोरीतनं प्रति एकर मदत देण्याचं धोरण जाहीर करा. म्हणून मी 10,000 रुपये एकर म्हटलं. ठीक आहे, ते कमीत कमी कोरडवाहू शेतकऱ्यांना द्या ना. आम्ही सर. तुम्हाला सलाम करू, आम्ही शिवशाहीचे ढोल वाजवू. हो नक्की, आपण सगळेच वाजू, सगळे शेतकरी वाजवतील. या अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हात्रे सरांना मला विचारायचं आहे, केंद्र आणि राज्य यांच्यात यापुढे संघर्ष होईल अशी एक भीती महाराष्ट्रातल्या सगळ्यांना वाटते, कारण हे सगळं कटू राजकारण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण या दोघांनी, खरं तर मोठा भाऊ छोटा भाऊ, या दोघांनी हातात हात घालून जाणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी. केंद्र आणि राज्य संबंध ज्या वेळेस फार ताणले जातात त्या वेळेस तिथल्या एकूण विकासावर त्याचे दुष्परिणाम होताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीने दिल्लीमधलं शासन प्रशासन आणि केंद्र शासनाची भूमिका याच्यात जो संघर्ष सातत्याने तिथे होत होता त्याचा परिणाम दिल्लीतल्या विकासावर झालेला आपण बघितला. आणि ज्या क्षणी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्राबरोबरची संघर्षाची भूमिका सोडली त्या क्षणापासून दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने शब्दशः मी म्हणतो विकासाची गंगा वाहायला लागली. आज दिल्लीतल्या लोकांच्या जीवनावश्यक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर जे प्रयत्न केले जातात ते प्रयत्न देशभरातील लोकांनी वाखाणलेले आहेत. दिल्लीतल्या प्रदूषणाचा मुद्दा वेगळा आहे, परंतु मी दिल्लीतल्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या साठी गरजेच्या ज्या गोष्टी आहेत, वीज असेल, पाणी असेल, रस्ते असतील, इतर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल, यासाठी दिल्ली सरकारने जी आघाडी घेतली याचं मुख्य कारण आहे त्यांनी संघर्षाची भूमिका सोडली. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा तसा संघर्ष होणार नाही, कारण शरद पवार हे या सगळ्या सरकारचे सूत्रधार आहेत. आणि शरद पवार आणि नरेंद्र मोदी, शरद पवार आणि अमित शहा यांच्यातील जी एक वैयक्तिक व्यक्तिगत सौहार्दाची भूमिका आहे ती सुद्धा आपण सगळेजण जाणतो. त्यामुळे महाराष्ट्राला आपले केंद्राबरोबरचे संबंध चांगले ठेवून जास्तीत जास्त निधी आपल्याला मिळवावा लागेल. आज महाराष्ट्राचा एकूण सगळ्याच करांमध्ये असलेला वाटा हा अन्य कुठल्याही राज्यापेक्षा जास्त आहे. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला तो परत मिळत नाही. आणि तो परत मिळण्यासाठी सुद्धा जर नवीन आघाडी सरकारने जर अधिक आग्रह धरला तर निश्चितच महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याचा खूप लाभ होईल. आणि आपण सगळेजण खूप प्रश्न घेऊन या सरकारच्या कामकाजाकडे बघतोय. त्यामुळे जेवढ्या आपल्या अपेक्षा जास्त आहेत तेवढ्या त्या अपेक्षांचं ओझं घेऊन या नवीन सरकारला काम करायचं आहे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण सुद्धा करायच्या आहेत. नक्कीच. प्रभू सर, अगदी शेवटची कमेंट. मुंबईकराची एक फेसबुकवर कमेंट अशी होती की आम्हाला फार काय नको, त्या विरार ट्रेनची गर्दी जरा कमी करा. सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा किती कमी असतात. आज मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातात आहे, राज्यात सरकार त्यांचं येणार आहे. मुंबईकरांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी? चांगले रस्ते, ट्रॅफिक जो अडकतोय शहरामध्ये, लोकांचेच खरोखर प्रॉब्लेम आहेत. म्हणजे काही जण विलेपार्ल्याला राहतात, चर्चगेटवरनं संध्याकाळचे निघतात, 2-2 तास ट्रॅफिकमध्ये घालतात. जिथे मॅनेजमेंट आहे म्हणजे सिग्नलची, जे ऑटोमेशन चालतं जगामध्ये चालतं
ते कुठेतरी अडकले हे मला दिसतंय. आणि माझी जेव्हा उद्धववर भेट होईल त्यावेळेला मी हे सांगेन. आणि एक अशी व्यक्ती आहे आणि शरद पवार सारखे त्यांना गायडन्स आहेत. तर हे सरकार हे सगळे प्रकल्प जगात सगळे फिरलेले आहेत. माझ्या मते उद्धव तर प्रत्येक देशामध्ये जाऊन आलेले आहेत. तर अशा माणसाने आणि शरद पवारांचं जर त्याच्यामध्ये हे असेल तर मला वाटतं शरद पवार जेव्हा सांगतात हे करायचं तर ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. नक्कीच. आणि हे करून दाखवण्याची वेळ आता खऱ्या अर्थानं आलेली आहे. त्यांनी एक स्वप्नपूर्ती करून दाखवलेली आहे. जे स्वप्न बाळासाहेबांना दिलेलं होतं, मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवणार, आता ती स्वप्नपूर्ती होते. पण आज या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, या महाराष्ट्रातल्या नोकरदाराला, या महाराष्ट्रातल्या कामगाराला, मजुराला, शहरातल्या प्रत्येकाला प्रचंड अपेक्षा आहेत की माझ्या आयुष्यात काहीतरी बदललं पाहिजे. सरकारं येतात, सरकारं जातात, पण माझ्या आयुष्यात फरक पडत नाही. आणि जर तो पडत नसेल तर आपला उपयोग काय, आपल्या खुर्च्यांचा उपयोग काय, असं काल उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण आशा करूया ते खुर्चीवर बसल्यानंतर त्यांच्या खुर्चीनं या महाराष्ट्राच्या आयुष्यात आणि भविष्यात फरक नक्की पडेल. या बेधडकमध्ये आपण सगळ्यांनी आपली मतं मांडली, चर्चेत सहभागी झाला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.